असं म्हटलं ना, करून बघा घरामध्ये. नवऱ्याचा रिव्ह्यू काय? 0 ते 10 या लाईन वरती तुम्ही तुमच्या नवऱ्याला किती मार्क देणार? किंवा तुम्ही बायकोला विचारलं तर याचं उत्तर या जन्मात तरी मिळणं शक्य नाही. करून सांग की अदरवाईज तुम्ही चेंज करा, कारण याचा मला असं वाटतं की याचा एक सिरियस बिझनेस इम्पॅक्ट पण आहे. आणि मला म्हणजे प्राजक्तानी तिच्या मॉमनी तिला काय हाक मारली, आई मॉम कसलं गुंड्या भाऊ आले का माझे गुंड्या भाऊ. आणि मी आलो तेव्हा आलात सकाळचे 5:30 आणि ही आपल्या पनवेलची सकाळ आहे. खूप थंडी पडले, काही ठिकाणी थंडी वाजते म्हणतात, काही ठिकाणी थंडी लागते असं म्हणतात. गाडीवर सुद्धा किती बर्फ पडले बघू शकता. आणि एवढ्या थंडीमध्ये तुम्हाला दाखवतो लोक कशी झोपू शकतात. हे बघा, विचार तरी करू शकता सगळ्या गोष्टीचा. नाही करू शकत ना, पण हेच आयुष्याचं वास्तव आहे की जे तुम्हाला हे बघा. ही गाड्या लावायची शिस्त पनवेलच्या पार्किंगला उलट्या सुलट्या गाड्या लावून ठेवतात. माणसाला बाहेर पडायला ना वाव ठेवत नाही लोक. त्याला जायचं एक ठिकाणी, कारण बायकोचा फोन होता, तिचं काहीतरी पार्सल आलंय, ते पार्सल रिसिव्ह करायचंय. ते लोक सर्व्हिस देत नाही घरपर्यंत, त्याच्यामुळे ऍड्रेसवर तर बरोबर आलंय बघू शकता. म्हात्रे हॉस्पिटल सांगितलं होतं. त्यानंतर आता अंजली कोरियर सर्व्हिस. एक तर आतमध्ये असल्यामुळे सापडत नव्हतं मला. हा, लोकेशन लावलं बरोबर मी, पण मला असं आतमध्ये यायचं कळत नव्हतं, गल्लीमध्ये आहे ना. झालंय, खूप लांब आलेलो होतो पार्सल घेण्यासाठी म्हणून. 1 2 3 जस्ट घरी आलो. घरी येऊन पार्सल मध्ये काय आहे ते कळलेलं आहे. तुम्ही गेस करू शकता का या पार्सल मध्ये काय असेल? अशा प्रकारे पॅकिंग मध्ये आलेलं आहे. तुम्ही बघितलं, मला तर ते लोकेशन सापडत नव्हतं, आतमध्ये होतं. दुसरं गोष्ट अशी की त्यांना मी कन्फर्म केलं की तुम्ही तिकडे डिलिव्हरी का नाही दिली घरपर्यंत. तर म्हटले की आमच्याकडे खूप लोड आहे पनवेलच्या त्यांच्या ऑफिसला, 7-8 मुलं त्यांच्याकडे कामाला आहेत. हे काय कारण होऊ शकत नाही, कारण आपण पैसे दिले होम डिलिव्हरीचे, घरी आणून द्यायला पाहिजे होतं. आणि सगळा बिझनेस होम डिलिव्हरीच्या ह्याच्यावर चालतोय. आता ज्यांच्याकडून द्यायला तर पाहिजेच, कारण त्यांनी 50 रुपये चार्ज घेतले आपल्याकडनं, बरोबर, कुरिअर चार्ज. आता हे पॅकेट किंवा हे ज्यांच्याकडून डिलिव्हर आलेलं आहे, डिलिव्हरी आपल्या, त्यांना कॉल करून सांग की अदरवाईज तुम्ही चेंज करा, कारण याचा मला असं वाटतं की याचा एक सिरियस बिझनेस इम्पॅक्ट पण आहे. कारण आजकाल प्रत्येकाला सवय काय लागली की डोअर स्टेपवर तुमच्या डिलिव्हरी यायला पाहिजे, आपलं एक्सपेक्टेशन हे असतं. समजा त्याचे चार्ज आमच्याकडनं घेत नसतात, तुम्ही करत असतात आणि मग तिथे जाऊन कलेक्ट करायचं असतं तर गोष्ट वेगळी होती, बरोबर. पण चार्ज घेताय 50 रुपीज, मग हा कसला चार्ज आहे? नुसता कुरिअर चार्ज एवढा नाहीये ना, होम डिलिव्हरी सकट तुम्ही चार्ज घेताय, बरोबर. म्हणजे आता हे त्यांना आता कळायला पाहिजे होतं. हा थोडासा, आणि हा न्यूसेन्स, हा त्रागा आणि सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. काय माहिती नाही. सकाळी मी तिलाच बोलले, जी कॉल केला ना की असं असं इथे येऊन कलेक्ट करा, तेव्हाच मी तिला बोलले, हो म्हणलं 50 रुपीज चार्ज घेतलाय तुम्ही आमच्याकडनं, तो होम डिलिव्हरीचा आहे, बरोबर. ते म्हणाले आमची सर्व्हिस नाहीये त्या एरियामध्ये, त्यामुळे एक तर तुम्ही इकडनं घेऊन. ठीक आहे, हा असं मला वाटतं की हा कुरिअरचा प्रॉपर स्पेसिफिक कुरिअरचा प्रॉब्लेम आहे. त्यांना आपण हे करूया, अलर्ट करूया की बाबा हा प्रॉब्लेम असा होतोय, आम्हाला तुमच्याकडून डिलिव्हर व्हायला प्रॉब्लेम होतोय. आणि आर यू एक्साइटेड what is there in the pocket or consignment or whatever you say. काय आहे ते मी पण एक्सायटेड आहे. मला थोडीशी आयडिया आहे, कारण तिने काहीतरी ऑर्डर टाकली होती, मला माहिती आहे. पण आता ती गोष्ट नक्की काय आहे ते पण नक्की बघूया. आय एम एक्सायटेड. पॅकिंग बघूया. डबल पॅकिंग केली म्हणजे आता पाऊस नाहीये, पण पावसा दिवसात नाही याचे झाले तरी ऑलमोस्ट असंच पॅकिंग असतं. आणि इफ इट इज फूड, हे जर का फूड ग्रेड काही असेल तर हे पॅकिंग मला असं वाटतं की फूड ग्रेड बॉक्स मध्ये पाहिजे होता ऍटलिस्ट, असं मला वाटतंय. कसं फूड मध्ये आहे म्हणून फूड आहे, कारण ते फूड हे तेवढा सेफली आलं पाहिजे, प्रॉपरली आलं पाहिजे, इंटॅक्ट आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं असं आहे की ते इंटॅक्ट आलं पाहिजे, बरोबर ना प्रोजेक्ट. आणि डॅन ये देखते भाई क्या है बताओ.
थोडा त्याच्या आतमध्ये अजून एक पॅकेट आहे, म्हणजे मेन पॅकेट आत आहे. नावं दिसतायत. ओके ओके ओके, नावं दिसतायत. याच्यामध्ये काय काय आहे. सो रिव्हील द सिक्रेट, व्हॉट इज देअर इनसाइड. मसाला. याच्यामध्ये मसाले आहेत. मसाले आजकाल खूप लोक मसाले विकतात आणि त्याच्यामध्ये स्मेल तर एक नंबरच येतोय. सध्या तरी एकत्रित असल्यामुळे सगळ्यांना सेमच स्मेल येतोय. नंतर आता जसं जसं आपण यूज करणार ते कुठून घेतले होते ते पण सांगूया. गोडा मसाला. ओके, ऑलमोस्ट गोडा मसाल्याचा वास सगळ्यांना बाहेरून लागलाय. आता हे आपण यूज करून बघूया, कुठून मागवले, काय मागवले. ही गोष्ट प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. पण बायकांना एक हे असतं की कुठून तरी फीडबॅक, 4 ठिकाणी रिव्ह्यू समजा चांगले असतील, रेटिंग चांगलं असेल, त्याच्यामुळे तसं मागवले जातात. त्याचं जेवण केल्यानंतर किंवा ते यूज केल्यानंतर कळून जाईल. सगळ्यांचे रिव्ह्यू बायकांना आवडतात द्यायला. पण जर का असं म्हटलं ना, करून बघा घरामध्ये, नवऱ्याचा रिव्ह्यू काय, 0 ते 10 या लाईनवरती तुम्ही तुमच्या नवऱ्याला किती मार्क देणार, किंवा तुम्ही बायकोला विचारलं तर याचं उत्तर या जन्मात तरी मिळणं शक्य नाही असं मला वाटतं. बायकोने हाच प्रश्न विचारला तर त्याला रिव्ह्यू तुम्ही देता. बायकोला रिव्ह्यू द्यायची हिंमत कोणाची आहे. म्हणजे समजा 0 म्हणजे लिस्ट आणि 10 म्हणजे मोस्ट असेल तर 0 to 9 तुम्ही करूच शकत नाही. अहो हिंमतच नाही हो. एवढं 0 to 9 मध्ये रेटिंग द्यायला वाघाचं काळीच पाहिजे, बरोबर की नाही. कमेंट करा, काय खरोखर काय वाटतंय, मी बरोबर बोलतो की चुकीचं बोलतोय. काय प्राजक्ता, 9 कशाला द्यायला पाहिजे, 10 out of 10 देऊन मोकळे व्हा. मग तेच सांगतोय ना, 0 to 9 हा त्यांच्यासाठी रँकिंग बनलंच नाहीये. जर का 0 to 10 असेल आपला काउंट तर. सो आता हे सगळं पॅकिंग ओपन झालेलं आहे. आता काय माहिती का, ह्याची टेस्ट घेतल्यानंतरच सांगितलं जाईल की हे कोणाकडून आणले होते. जेन्युइन, अजिबात असं नाहीये की आपला चॅनल पण एवढा मोठा नाही की काय प्रमोशन करतोय किंवा अशा गोष्टी आहेत, अजिबात नाही. स्मेल छान आहे. पण त्याच्यानंतर नक्की सांगणार जर का आवडलं तर. कारण जे ट्रूथ आहे, जे चांगलं आहे त्याची आपण म्हणजे त्याची भलावण केली पाहिजे असं मला वाटतंय. आणि काय काय गोष्टी अशा असतात ना की तिथे बायकांचं राहू शकत नाहीत. म्हणजे काय म्हणू शकतो की एक्साइटमेंट हा शब्द खऱ्या अर्थाने लागू पडतो. सगळं आणलं. आता ते मसाले कुठले कुठले होते, खडा मसाला होता, गोडा मसाला होता, एक खारट मसाला होता, एक तिखट मसाला होता, एक आंबट मसाला होता, एक तुरट मसाला होता, असे सगळे मसाले होते. आणि सगळे मसाले हे बघा पॅक केलेत. मालवणी मसाला, काळा मसाला, मालवणी मसाला, लाल मिरची, आणि त्याचबरोबर पेनानी लिहायचं. आणि एक मी थोडासा खाऊन बघितला ना, म्हणजे अजून सुद्धा ते म्हणजे जिभेवर आहे झणझणीतपणा. आता सगळं लिहिलं जाईल आणि पॅक केलं जाईल. पण फायनल मसाल्याची टेस्ट कधी येईल प्राजक्ता सांग. उद्या जेव्हा आपण वापरणार तेव्हाच. अदरवाईज नुसतं आता मग उद्या वापरणार मी, नुसतं तर कळणार नाही कसं आहे काय आहे ना. त्याच्यामुळे जेवण ऑलरेडी इट शुड बी वेटिंग शुड बी डन फॉर दॅट. ओके. आणि काय बोलणार, आणखीन मला काय सांगायचं की सॉरी, म्हणजे एक कमेंट अशी आहे सर की तुम्ही काहीतरी रिप्लाय केला आहे की क्वेश्चन तुम्ही कुठेतरी विचारला आहे ईमेलवरून वगैरे, तर तो माझ्यापर्यंत पोचला नाही. अदरवाईज ऑलमोस्ट सगळ्या आपण जे कमेंट करता त्याला आम्ही रिप्लाय करत असतो. कारण कमेंट याचा अर्थ प्रेम, दुसरा काही नाही. कारण अनेक लोकांना असं वाटत असेल की काही कमेंटचे पैसे मिळतात का, लाईक्सचे पैसे मिळतात का, असं काहीच नाही. आणि तुम्ही तर बघताय आमचा चॅनल तर नवीन आहे, सबस्क्रायबर्स कमी आहेत, त्याच्यामुळे पेशंट ठेवून एखादी गोष्ट पेशन्स ठेवून आपण एखादी गोष्ट केली तर त्याचं फळ नंतर मिळत असतं. असं देवाने सांगितलं आहे, कर्म करो फल की इच्छा मत करो. जेव्हा होईल तेव्हा होईल, काय प्रॉब्लेम नाही. पण आपला उद्देश काय आहे की आपलं जे लाईफ आहे, सर्वसामान्य माणसाचं लाईफ, जो स्ट्रगलिंग लाईफ आहे, हे सगळ्यांपुढे शो करणे एका वेगळ्या वेमध्ये, एवढाच उद्देश आहे. मग हे लाईफ कसं आहे की या लाईफमध्ये एक वाईफ आहे, एक हजबंड आहे, त्यांना एक मुलगी आहे, ती शाळकरी आहे. त्याच्यानंतर काय काय आहे, त्याच्यानंतर त्या नवऱ्याचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, त्याची जी बायको आहे तिचे प्रॉब्लेम वेगळे आहेत,
त्यांना असणारी मुलगी आहे, तिचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, पैशाचे प्रॉब्लेम आहेत, सगळेच प्रॉब्लेम आहेत. आणि मग ह्या प्रॉब्लेममधून आपण स्वतःला कसं वे आउट करतो हे जेन्युइनली आपल्या सगळ्यांपुढे मांडणं हा मुख्य उद्देश आहे. मग त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट असू शकते, मग त्याच्यामध्ये फन असू शकते, मग त्याच्यामध्ये थोडी कॉमेडी का असेना, किंवा इतर काही गोष्टी असू शकतील, फॅमिली एंटरटेनमेंट असेल किंवा काही असेल. पण जे असेल ते व्यवस्थित असेल, चांगलं असेल. एक संपूर्ण फॅमिली मिळून, लहान मुलगा मुलगी, आई वडील, आजी आजोबा एवढे सगळे मिळून आपण आपला हा ब्लॉग बघू शकता, याची बाकी 100% गॅरंटी आपण देतोय. करेक्ट प्राजक्ता? येस. थँक्यू. फ्रेश दिसतंय. पाठ तिच्याकडे बघून म्हणेल कोण शाळेत ना आले, किती फ्रेश आहे बघ ती. हो, खूपच फ्रेश. व्हेरी गुड. असंच पाहिजे. ईश्वरी आलेली आहे. तिला आज खाली जायला मी मिस केलं. मी खाली घ्यायला गेलो नाही. पण आल्यानंतर मुलांचा जो चेहरा असतो, जो टवटवीत चेहरा, जसं जाताना टवटवीत असतो तसाच येताना ऑफिसला जाताना आपल्या बाबतीत असं असतं का? जातानाही रडका चेहरा आणि आल्यावर पण रडकाच चेहरा. काय माहिती आता. पण मुलांचं बाकी आल्यानंतर अगदी व्यवस्थित आणि चेहरा टवटवीत, हॅपी गो लकी. हेच तुम्हाला मुलांकडनं शिकण्यासारखं आहे. आणि मला म्हणजे प्राजक्तानी, तिच्या मॉमनी तिला काय हाक मारली, आई. मॉम कसलं? गुंड्या भाऊ आले का माझे गुंड्या भाऊ? आणि मी आलो तेव्हा आलात या म्हणजे क्वेश्चन मार्क तर नव्हता, पण मुलाच्या बाबतीमध्ये, मुलीच्या बाबतीमध्ये आले माझ्या गुंड्या भाऊ, आलाच का गली? नवऱ्या आल्यानंतर काय बाबा, काय होतं? हा काय म्हणायला पाहिजे? काय काय हे बघा, काय माहिती काय, यांना असं बोलून काही उपयोग नाही. उद्या बाहेर जरी कोण 4 लोक असतील ना, तरी सुद्धा कसे असणार, आलात का गुंड्या भाऊ? म्हणजे तुम्हीच सांगितलेलं आहे तसं म्हणायला. म्हणजे उरलं सुरलेलं जेवढी आहे ना ती पण गेली समजायची. नको बाबा, आहे ते ओके होते एक्सप्रेशन, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परमिशन द्यायची की नाही मी ठरवलं. आई, आम्ही ना मनवाच्या घरी जाणार आहोत फेब्रुवारीमध्ये. कधी? फेब्रुवारीच्या पहिल्या सॅटर्डे ना. कशासाठी? ग्रुप स्टडी. स्टडी? मग मनवा ग्रुप स्टडी करायला तुझ्या क्लासमध्ये कुठे आहे? लहान आहे तुझ्यापेक्षा. मी शिकवेन. मग ग्रुप स्टडीला जाणार आहात ना, का तिला शिकवायला जाणार आहात? सगळे जाणार आहोत. कोण कोण सगळे म्हणजे? स्वरा, स्पृहा, मनवा, मी. ओके, असं आहे काहीतरी. आईचं आणि मुलीचं डिस्कशन चालू आहे. स्वरा, त्याच्यामुळे दिवसात काय घडलं, कोणाच्या तरी घरी तिला जायचंय कशासाठी, आणि परमिशन पण आलेली आहे. परमिशन पण रात्री बित्रीचं नाही, रात्री नाही, सकाळी स्टडीसाठी. आता ही स्टडी असेल का स्टेशनच्या तिकडे कुठे मस्ती असेल माहिती नाही, पण स्टडीला जायचंय असं म्हणते मैत्रिणीच्या घरी. आणि हळूहळू मुलं हळूहळू अशी मोठी होतात ना, तर आई वडिलांपासून थोडं आयसोलेट होत जातात. आणि हे कळून येतं. जसं 1 वर्षाचं बाळ असतं, ते कायमस्वरूपी त्याच्या आईला बिलगलेलं असतं. त्याच्यानंतर थोडंसं मोठं होतं, मग ते खाली खेळायला लागतं. पण मला असं वाटतं की मुली ज्या आहेत ना, त्या थोड्या जास्त अटॅच असतात त्यांच्या आईसोबत, असं मला वाटतं मुलींच्या बाबतीत तरी. नंतर थोडंसं आयसोलेट होत जातं. टाइम की बात है, जो है वो है. आणि इथे बघू शकता या ठिकाणी कपडे त्यांनी काढून टाकले आणि हे कपडे व्यवस्थित ठेवणार आहे का, दॅट वी विल चेक इट आउट. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. 7 नंतर जेवू नये, 6 नंतर जेवू नये असं म्हणतात आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे. पण आपण 7, 7:15 होत असतात दरवेळेला. सो आज प्राजक्ताने आपल्यासाठी जेवणामध्ये केलेली आहे बाजरीची भाकरी स्पेशल, तुला आवडली, आणि मसूरची भाजी, अख्खा मसूर
इकडे आहे डाळ आमटी, तिकडे आहे भात आणि त्याचबरोबर याच्यासोबत आहे खरडा. जेवण तर झालंय, पण एक गोष्ट खूप प्रकर्षाने सांगायची मला, तीही सांगायची की जेवण झाल्यानंतर एक उठायचं, हात धुवायचे आणि हात पुसायचे, कुठे ते सांगत नाही, अशी एक सवय प्रत्येक घरामध्ये बऱ्याच वेळेला पुरुषांना असते की नाही? खरं की खोटं ते आपण आपल्या मनाशी विचारायला पाहिजे. आता घरचे संस्कार म्हणजे आई वडिलांचे संस्कार, दुसरे एक आता असतात ते बायकोनी केलेले, बायकोनी संस्कार नाही, बायकोनी लावलेली शिस्त असू शकते, बाकी मनापासून हसते, मनापासून. आपलं ताट नेऊन ठेवून यात शिस्तीचं असं काही म्हणजे शिस्त असं पण नाही. प्राजक्ता ही शिस्तीचा भाग नाही, शिस्त नाही म्हणत तुला, पण एक गोष्ट चांगली आहे, पण अनेक घरातल्या अनेक पुरुषांना याची सवय नसते. विश्वास एकमेकांवरचा विश्वास, नवरा बायको असतील, भावंड असतील किंवा कोणी असेल, मित्र मैत्रिणी, येस, तो जर असेल तर मग आयुष्य परिपूर्ण होतं, सोपं पण होतं. मध्ये मध्ये ना भांड्यांचा आणि पाण्याचा आवाज आहे, तो आपल्याला डिस्टर्ब करत असेल तर सो सॉरी. इतका वेळ दिलात हा ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? कौटुंबिक ब्लॉग आहे तर तुम्हाला आवडणारच. BLOG म्हणजे ब्लॉग म्हणतात आणि BLOG म्हणजे ब्लॉग म्हणतात. तर आम्ही कधी कधी ब्लॉग पण म्हणतो, व्हॉट एव्हर काय काय असेल ना, तो व्हिडिओ असतो आणि जो ऑथेंटिक पाहिजे, जसा पाहिजे तसा करायचा प्रयत्न करतो. ऑथेंटिक म्हणजे रिअलिस्टिक करायचा प्रयत्न करतो. जास्त काही बोलत नाही, कारण ऑलरेडी दमलेलो आहे, कारण आता थोडंसं बाकीची पण काही काम आहेत, स्टोरीचा अभ्यास घेतो. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून अवश्य कळवा, किंवा या ब्लॉग मध्ये जे काही सेगमेंट होते त्या सेगमेंट मधलं तुम्हाला कुठला सेगमेंट आवडला ते देखील कळवा. भेटूया उद्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. धन्यवाद, बाय बाय, आभार. नोकरीवाला युट्यूबर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ऑफकोर्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर रिकमेंडेशन.